डॅडी, मी तुम्हाला माझा देव मानतो. मी माझ्याशीच असं वागलं. माझ्या भाग्यापेक्षा तुम्हाला तुमच्या शाळेची आबरू जास्त महत्वाची वाटली का? या सगळ्याची तुम्ही एका शब्दाने मला कल्पना द्यायला पाहिजे होती डॅडी. का असं केलं तुम्ही? या सगळ्यात माझ्या बहिणीनं तिच्या जीवाचं काय बरं वाईट करून घेतलं असतं तर काय केलं असतं मी? कसा जगलो असतो? तुम्ही गावातल्या सगळ्या माणसांना न्याय मिळवून देता ना? तर माझ्या भाग्याला पण न्याय मिळाला पाहिजे हे असं का नाही वाटलं तुम्हाला? मला या सगळ्याची उत्तरं पाहिजे डॅडी. डॅडी, सूर्या काहीतरी विचारतोय तुम्हाला. तुम्हाला तुमची इज्जत खूप प्यारी आहे ना, म्हणून ती वाचवायला तुम्ही आमच्या घराची इज्जत पणाला लावली का? काय मिळालं हे सगळं करून? तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती डॅडी. खरंच ही अपेक्षा नव्हती. दादा, बघितलं डॅडी, तुम्ही हे प्रकरण त्याच्यापासून लपवलं म्हणून तो इतका चिडलाय. पण जेव्हा त्याला हे कळलं की तुम्ही त्याचा साधेपणाचा फायदा घेऊन त्याची अख्खी संपत्ती हडपलीये, त्याचा विश्वासघात केला, तेव्हा तो तुमचं काय करेल? डॅडी, आत्ता ही वेळ गेलेली नाही. मी सांगितलं तुम्हाला माफ करायला त्याला, पण तुम्ही त्याच्यासमोर तुमच्या सगळ्या चुका मान्य करा. एवढी लायकी नाही तुझ्या नवऱ्याची, तुझी तर त्याहून नाही. विसरू नकोस पुरी, बाप आहे मी तुझा. बाप बाप होता है. आता रागात होता म्हणून हे सगळं बोलून गेला बा. राग उतारला का परत आमच्या पायाशी येतो की नाही बघ. हो का? मग हे स्वप्न बघणं तुम्ही सोडून द्या डॅडी. कारण आत्ता कुठं तुमच्या विरोधात त्याने पहिलं पाऊल उचललं. तुमची सत्ता, तुमचा दरारा याला हादरे बसायला सुरुवात झालेली. जेव्हा तुमचा खरा चेहरा त्याला कळेल तेव्हा तुम्ही त्याच्या पायाशी असाल. आणि तेव्हा देव जरी आला ना तरी तो त्याचंही नाही ऐकणार. सूर्या तुम्हाला कधीच माफ नाही करणार आहे. दादा, दादा, काय झालं? काय झालं? दादा, काय म्हणले डॅडी? हा सांग ना, असं का वागले ते? त्यांनी मुद्दाम केलं काय सगळं? नाही नाही, भागूची इज्जत वाचावी म्हणून डॅडीने लपवलं ना. सांग की काय झालं, काय म्हणाले ते सांग ना. धनु, राजू, काही झालेलं नाही. तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. माझं तेव्हा माझ्याशी असं का वागलं असेल? माझा अजून विश्वास बसना झाला याच्यावर. आणि माझ्यापासून एवढं सगळं लपवून ठेवलं. त्याच्या मनात जरा सुद्धा भाग्याबद्दल विचार नाही आला का? भाग्य कुठे? खोलीत आहे. तिला कशाला एकटीला ठेवायचं तिथं? दादा, भागू, काय झालं रडायला? अगं मी आहे ना. हा, अगं तुझं दादा असल्यावर कसलं टेन्शन नाही घ्यायचं. माझं चुकलं दादा, मी पुण्याला जायलाच नव्हतं पाहिजे. मग घरात बसून राहायला पाहिजे होतं का? अगं येडे का तू? अगं पोरींनी ना लढायला शिकलं पाहिजे. असं घाबरून घरात बसल्या ना त्यांचं घराबाहेर पडणं अवघडून बसल. माहिती तुला, इथं पावला पावलांवर हायवण टपून बसलेत बाईचं लचक तोडायला.
अनेक पुरुषांना बाई पुढे गेलेलं आवडत नाही, त्यांना पचत नाही, त्यांना रुचत नाही, म्हणून ते असं पोरींची बदनामी करतात. दादा पण माझी बदनामी व्हायची ती झालीच ना. अगं अगं लोकांचं नाही मनावर घ्यायचं, ते असं बोलतच राहतात, म्हणून काय असं घरातनं बाहेर पडायचं थांबायचं नाही. मला सांग बागे, बाहेर ऊन असल्यावर आपण घराबाहेर पडायचं थांबतो का? नाही ना. आपण टोपी घालतो, आपण गॉगल लावतो, स्वतःची काळजी घेऊन बाहेर पडतोच ना. तशी स्वतःची काळजी घ्यायची आणि त्यांच्या नाकावर टिचून पुढे जायचं. काय अगे तू जर तिथे गेली नसती तर तुझा पहिला नंबर आला असता का? आपल्याला यो आजचा आनंदाचा दिवस बघायला मिळाला असता का? सांग बरं. नाही मग घाबरायचं नाही, बिनधास्त जगायचं. काय बघ बागे, मनात गोष्टी साठवून ठेवल्या ना ते मन पोखरत राहतं. कितीतरी माणसांना त्यांच्या मनातलं बोलायला त्यांच्यापाशी माणसं नसतात. तुझं आहे का तसं? तुझ्यापाशी मी आहे, तुझी वहिनी आहे, तुझ्या बहिणी आहेत, त्यांच्यापाशी मन मोकळेपणाने बोलायचं. तुझा दादा आहे ना, दादाला विश्वासात घ्यायचं, त्याच्यापासून इथनं पुढं काय लपवायचं नाही. काय नाही लपवलं. चल आता हाच बघू. एवढंच? किती खळकून हसते तू, तसं हसून दाखवत. दादा एवढंच? अजून अजून एवढी चांगली असते रडूबाई झाली तू. हा डॅडी आज काय मला दारू चढा नाही. तो सूर्य तुमच्या आवाज चढून बोलत होता. तुम्ही मला फक्त सांगा, आज त्याला उभा चिरणार मी. ए छत्रे, बंदुकान जा, बंदुकान. बंदुकीने चिरते. बसा 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 बसा, खाली बसा. सगळं करायचं शांततेत करायचं. म्हणजे आपण शांतच बसायचं, हा? त्याला असा सोडून द्यायचं? कोण सोडणार? आजवर आम्ही कोणाला सोडला ते याला सोडू. काय आमची डोक्याबाज पोरगी त्याच्या पाठीशी आहे म्हणून थोडं जपून पावलं टाकतोय बा. तिच्या सोबत राहून तो मी तिच्यासारखाच वागायला लागलाय. नाही तर काय, आज सगळ्यांसमोर येऊन कशी चारा चारा बोलत होती. बोलत नाही, धमकीच देऊन गेली. या अशा पोकळ धमक्यानं घाबरायला लागलो तर कुठं तोंड दाखवायच्या लायकीचे राहू का आम्ही? आजवर या गावात कोणाची हिंमत नाही झाली आमच्या समोर तोंड वर करून बोलायची. हा हा, आज तो सूर्या. डॅडी हे असा ग्लास आपटून काय होणार नाही. ऐका माझं, मी जाऊन त्यालाच आपटतो. त्याला तर आपटायचाच. त्याआधी त्या तुळजाचा बंदोबस्त करायला लागणार. डॅडी तुम्हाला सांगू का, एकदा का सूर्य संपला ना की तुळजा आहे ना आपोआप संपाल. सगळा गेमच फिनिश होऊन जाईल. चिरंजीव, किती वेळा सांगायचं तुम्हाला, या सूर्याच्या पाठीशी अख्खा गाव आहे. गाव ज्याच्या पाठीशी जात गाव कार्यकर्त्यांची ताकद असते, त्याला संपवणं एवढं सोपं नसतं. म्हणजे आपण हातावर हात ठेवून ये ना तसंच बसायचं, काहीच करायचं नाही त्याला. करायचं 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 आणि काय करायचं हे ठरवण्यासाठी तर हिला पोटात ढकलतोय. ऐ छत्री, बघतो काय दुसऱ्यावर. जय छत्री, आता आम्ही सांगतो तसं करायचं. उद्या त्या सूर्याकडे जायचं. कळलं का? कळलं डॅडी. हो, काम फत्ते झालं म्हणून समजा.
हा चिरंजीव. नाही डॅडी, नको मला. माझा कोटा संपलाच. मी जातो झोपायला. छत्री आमच्या चिरंजीवन थोडा स्टॅमिना वाढवला पाहिजे असं नाही वाटत तुला? हे लगेच गार व्हायला लागली समोरच्याला गपगार कसं करणार? हा हॅलो, ए डार्लिंग मंजू, आज तुझा आवाज ऐकून आहे ना काळ जरा थंड पोचली. तुला एवढी आठवण येते का ग माझी? हा मग आठवण येते तर तू सांगत का नाही मला? तू मला सांगितलं ना सगळी काम आहे ना जागेवर सोडून ना मी तुझ्याकडे येईल बघ. सकाळी सकाळी तुझ्याकडे येतो. आपली नेहमीची जागा, रूम नंबर 302 मध्ये, फक्त तू आणि मी. हा बघितलंस बघितलंस का काय काय भोगावं लागतंय आम्हाला? मला तर लागतच आहे, पण माझ्या बहिणींना पण भोगावं लागतंय फक्त तुझ्यामुळं. माझ्या भाग्याला समजून घ्यायला खरं तर आईची गरज होती आज. तू असतीस ना तर तुझ्याशी मोकळेपणाने बोलली असती कधी, पण तू नाही ना. आम्हाला असं एकटं सोडून गेलीस ना, तू गेलीस ना. आमची संकट आम्हाला झेलायला लागणार. तू नाही येणार मदतीला, माहितीये मला. तू ना तू फक्त आम्हाला जन्माला घातलंस, फक्त जन्माला घातलंस, पण तू आमची आई कधीच नाही होऊ शकत. मी किती पण चिडलो, किती पण काय वया केलं तरी तू येणार नाहीयेस हे माहितीये मला. पण आता एक लक्षात ठेव, तुझी गरज नाही आता आम्हाला. माझ्या बहिणीला सांभाळायला ना मी समर्थ आहे. तू बघ आता मी कसं सगळ्यांना पूर्ण होतं का नाही ते बघ. त्यांची एवढी काळजी घेईन ना मी, एवढी काळजी घेईन ना, त्यांना तुझी कधीच कमी जाणवणार नाही. एवढी काळजी घेईन. ए तेजू, काय काय करताय? असं का त्रास देताय मला? काय चुकलंय माझं? चुकलं नाही. तुझं अख्खं खानदान आहे ना, खानदान ते हुकलेलं आहे. हिंमत कशी झाली त्याची, त्या भिकारल्या भावाची? डॅडींसमोर आवाज चढून बोलतो का तो? पुन्हाच देतो डॅडींना. वा, लायकी आहे का त्या भिकारड्याची? ऐका, माझ्या दादाला काही चुकीचं बोलू नका. त्याने हे सगळं मुद्दाम नाही केलं. डॅडींना पण हे सगळं लपवायची काहीच गरज नव्हती. त्यांनी दादाला सगळं सांगायला पाहिजे होतं. ए, तू शिकवणार आम्हाला? तू शिकवणार का? शिकव शिकव, तू शिकवा. काय सूर्या, आज तुझं रूप पाहिलं जे मला कधीपासून बघायचं होतं. ज्या पद्धतीने तू डॅडींना जाब विचारला, आपल्या भागूसाठी स्टँड घेतला. हे बघ, माणूस कितीही मोठा असो तरी तो जर चुकत असेल तर. मला त्या विषयावर बोलायचं नाही आता. आधीच लय विचार करून थकलोय मी झोपतो. सूर्या, मी समजू शकते तुझ्या मनाची आता काय अवस्था असेल. तू कुठल्या त्रासातून जात असशील. आधी भाग्याच्या बाबतीत जे काही झालं तो धक्का, आणि नंतर डॅडींबद्दल कळल्यानंतर बसलेला धक्का, सगळं कसं सहन करत असशील रे. ज्याच्यावर आपण सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो, ज्या व्यक्तीला आपण देवाचा दर्जा देतो, तोच माणूस विश्वासघाती निघाला की माणसाचा सगळ्यांवरचा विश्वास उडून जातो. पण तुला आता स्ट्रॉंग राहायला हवं सूर्या. ही तर फक्त पहिली ठेच लागली आहे तुला.
डॅडींचे बाकीचे कारनामे जेव्हा तुला कळतील ना, तेव्हा तुला ह्यापेक्षा जास्त त्रास होणार आहे. आणि त्रास होईल हे माहीत असून सुद्धा हे मला सगळं करावं लागणार आहे. पण मी हे सगळं तुझा हक्क मिळवण्यासाठी करते आणि मला हे करावंच लागेल. भागू एकदा का नाही 3 मुंग्या ना अशा पळत असतात आणि मध्येच त्यातली एक मुंगी थांबते. का थांबली? सांग की का थांबली? नाही माहित ना, कारण त्यातल्या एका मुंगीच्या पायात मुंग्या आल्या होत्या. नाही आवडला? दुसरा जोक सांगू? एकदा का नाही 5 मुंग्या पळत असतात. दीदी कोणाला तरी जोक नाही, तिळाचे लाडू आवडतात, हो ना? तुला माहिती का, जो सगळ्यात जास्त लाडू वळेल ना त्याला तेवढे लाडू मिळतील. हो चला चला, मी बघ मग मी ह्या वर्षी सर्वात जास्त लाडू बांधणार बघ. तू एकटीच? हो. भागू तू किती लाडू बांधणार बघ? बघू भागू बघू बिगू काय नाही. तुला आवडतात ना लाडू, ये की बस वळायला. बर ठीक आहे, तुला नाही यायचंय ना, हे घे. तिळगुळ खा आणि माझ्याशी गोड गोड बोल. अशी तोंड फुगवून नको बसू, कळलं? मला माहितीये का मकर संक्रांत का असते? का? भाऊ तुला माहितीये? कारण कडू आठवणी विसरून आयुष्य गोड बनवण्यासाठी असते. भागे आयुष्यात संकट येतच राहतात अगं. असं खचून कसं चालल? हिंमत ठेवायची आणि पुढे जायचं. हे बघ झालं सगळं विसरून जात. आम्ही आहे ना सगळे तुझ्या पाठीशी, कसं घाबरती मग तू? वाईट आठवणींची पाठी पुसायची आणि पुढे जायचं काय? हो दादा. आता ह्या घरात मला हसती खेळती भाग्य बघायची पहिल्यासारखी. हस. भागू कसली आहेस ग तू? मी मगाशी एवढा मोठा चांगला जोक सांगितला त्यावर नाही हसली, आणि आता दादाच्या बोलणार लगेच असतेस वय? मी नाही बोलणार तुझ्याशी. अगं अगं माझा चिडका कांदा धर. आणि हा लाडू माझ्या गोड भागूसाठी. आवडला का? चांगलंय. बरं चल भागू, आता आपण लाडू वळून घेऊया. हा संक्रांत आहे, भरपूर लाडू लागणार आहेत. उठ जा. चल चल. सूर्या, हे चांगलं आहे तुझं. इतरांना सांगायचं की टेन्शन घेऊ नका, पण स्वतः मात्र टेन्शन घेत राहायचं. इतरांना सांगायचं की मी आहे ना तुमच्यासोबत, पण स्वतः मात्र कोणाचीच मदत न घेता एकट्यानेच सगळं दुःख सहन करायचं. इतरांचं मन जपण्यासाठी सतत धडपडायचं, पण तुझ्या मनात काय सुरू आहे याचा कोणाला थांगपत्ताही लागू द्यायचा नाही. हे असं वागणं बरं नाही. अगं पुरुषाने असं मजबूत आणि खणकर राहायचं असतं. तो खचला ना मग घर खचत. हो, पण याचा अर्थ असा होत नाही ना सूर्या की सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेताना कोणाच्याच खांद्यावर डोकं टेकवायचं नाही. सूर्या, तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवू शकतोस. अरे बायको आहे मी तुझी, तुझा भार मला नाही होणार. मी आहे तुझ्यासाठी आणि कायम राहीन बघ.